महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मी थोड्या मताने माझी सीट पडली गेली आणि त्याच्यानंतर मी काय खसली नाही, म्हणजे भरपूरच मत त्यांचं मी एवढं आभार मानेन का मी जिंदगीभर विसरणार नाही। त्यांचे उपकार मी नाही विसरणार। जी त्यांची काय समस्या असतील मी स्वतः घरोघरी जाऊन त्यांच्या काय अडचणी असतील ते सोडवीन। म्हणजे छाती अशी भरून आले, कारण का आता एवढा लीड कोण म्हणजे मला देईल त्या वार्डमध्ये जाऊन, मी माझी म्हणजे अपेक्षा नव्हती, पण त्यांच्यासाठी जो मला काय जेवढं करता येईल तेवढं मी प्रयत्न करेन। घारे दादा, दुसरा नितीन दादा सावंत दादा आणि दुसरा डामसे दादा आणि दुसरा महेंद्र दादा घारे यांचं म्हणजे मी लईच आभार मानते मी त्यांचा। नमस्कार, महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या सोबत जोडलेले आहेत कमलाबाई नारायण सिगवा। आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत फणसवाडी येथे, आणि त्यांनी कलम पंचायत समिती वार्डातून प्रचंड भरघोस मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत, आणि आज आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया। काय सांगाल ताई आपण? कमलाबाई नारायण सिंगवा हे माझं माहेरचं नाव आहे, आणि कविता नारायण सिंगवे हे माझं सासरचं नाव आहे, आणि मी कळम गणातनं आपण पंचायत समिती मी लढवले। त्याच्यानंतर आम्ही ज्या वार्ड मध्ये मी लढले त्या वार्ड मधून मला माझा आदिवासी बंधू आहे, कोळी समाज आहे, बाकी इतर सर्व समाजाचे लोकांनी भरपूर मला मतांनी म्हणजे विजय केलेला आहे। म्हणजे भरपूरच मत त्यांचं मी एवढं आभार मानेन का मी जिंदगीभर विसरणार नाही। ताई, आपल्यासाठी सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की आपल्या विजयाबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे आपला जो विजय झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल दर्शकांना? माझा विजय म्हणजे असं आहे का, सुधा भाऊ घारे हे तर माझे म्हणजे मोठे लाडकेच नेते आहेत। त्याच्यानंतर नितीन दादा सावंत या लोकांनी, आणि डामसे दादा, नारायण दादा डामसे हे पण माझ्या बरोबर म्हणजे मोठा वाटा आहे। त्याच्यानंतर आपलं महेंद्र घारे दादा हे तर जास्तच त्यांचा मोठा वाटा आहे, आणि या चारही नेत्याचं म्हणजे मी जिंदगीभर मी विसरणार नाही, कारण त्यांनी मला जी साथ दिली ही म्हणजे भयंकरच मोठी साथ दिलेली आहे। बरोबर, आपला विजय हा 1748 मतांनी मिळालेला भरघोस विजय आहे, आणि आपल्यासाठी हा किती महत्वाचा विजय आहे ते तुम्ही काय सांगाल? माझ्यासाठी म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच म्हणजे विजय आहे माझा। कारण तर मी ज्या वेळेस नेरळ गणातनं जिल्हा परिषद जी मी लढली 17 साली, त्याच्यानंतर मला म्हणजे तिथून तो थोडंफार शिकायला भेटलं, म्हणजे राजकारण कसं करायचं कसं नाही। त्यावेळेस पण मला म्हणजे तिथून मी ते राजकारण शिकली, आणि तिथून माझी वाटचाल मी चालूच ठेवली, मी खसून गेलेली नाही। आणि त्यावेळेस मी थोड्या मताने माझी सीट पडली गेली, आणि त्याच्यानंतर मी काय खसली नाही। त्याच्यानंतर माझ्या आदिवासी बंधू आहेत, सर्व समाजाचे जे कार्यकर्ते असो, इतर समाज असो, माझ्या म्हणजे मी त्यांच्या भेटी गाठी माझ्या त्या चालूच राहिल्या, म्हणजे त्या भागामध्ये कळमगणामध्ये। अरे मला माहिती होतं जसं आरक्षण पडलं, मला माहिती होतं का तिथून आमचं आदिवासी आरक्षण जास्त आहे, तर मी भाऊंकडे, सुधा भाऊंकडे आणि नितीन दादाकडे मी सांगितलं का दादा जर मला तुम्ही सीट जर दिलीस तर चांगलीच गोष्ट आहे। या विजयाचं जे श्रेय जे आहे, आपण ज्या 1748 मतांनी ज्या निवडून आलेले कलम वार्डातून, तर ह्या विजयाचं पूर्णपणे श्रेय कोणाला जाते? आता हे तर आधी म्हटलं तर सुधा भाऊ तर मोठा म्हणजे भाऊ, मोठ्या भाऊपेक्षा माझ्या पाठीची सुधा भाऊ आहेत, नितीन दादा सावंत, नारायण दादा डामसे आहेत, त्याच्यानंतर महेंद्र दादाचं पण भरपूरच उपकार आहे, आणि बाकीचं जे जे कार्यकर्ते कळम भागामध्ये, कळम म्हणजे गणामध्ये जे जे म्हणजे आदिवासी कार्यकर्ता असो, आजूक कोळी समाजाचा असो, आजूक इतर समाजाचा असो, सर्व कार्यकर्ते म्हणजे जसे का पेटून उठले आणि माझ्या माग म्हणजे धावून रात्रभर रात्री 2 वाजो 3 वाजो
काय असं त्यांना खायला भेटो, आगार ना भेटो, पाणी मिळो ना मिळो, असे त्या उपाशी तापाशी करून आमच्या दोन्ही सीटा म्हणजे भरघोस मताने त्याही विजय दिलाय आम्हाला. म्हणजे तुम्हाला जनतेने कौल चांगल्या प्रकारे दिलेला चांगलं आहे. दिलंय, कौल आणि चांगलं दिलंय. परिवर्तन विकास आघाडीमधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला आपण? तिथून जे निर्णय घेतला, कारण मला तिथून सीट राष्ट्रवादीला समज आपल्या डामसे दादाला सोडली गेली. आता ती तशी सीट म्हणजे उबाटाची एक शिल्लक होती. मग नितीन दादाने पण मला आग्रह केला का ताई तू ही सीट लढते का? तर मी बोलले दादाला का जर तुमची इच्छा असेल, सुधा भावाची इच्छा असेल, नितीन दादाची इच्छा असेल, डामसे साहेबाची इच्छा असेल तर मी लढू शकते. मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपण काय म्हणाल? मतदारांनी जे मला एवढे मताने मला ते भरघोस मला विजय केलंय, तर त्यांचा उपकार मी नाही विसरणार. जी त्यांची काय समस्या असतील मी स्वतः घरोघरी जाऊन त्यांच्या काय अडचणी असतील ते सोडवीन. कलम पंचायत समिती क्षेत्रासाठी आपली प्राधान्याची कामे कोणती असतील? आता तिथं म्हटलं तर मेन गोष्ट पाण्याचा असतो, बरं. त्याच्यानंतर रस्त्याचा एक विषय असतो, आणि काही जे आमचा आदिवासी समाज म्हणजे भरपूर गरीब समाज काही काही, तर त्यांना घरकुळाची पण भरपूर गरज आहे. काही ठिकाणी घरकुळ झालेलं नाही, काही ठिकाणी रस्ते गेलेले नाही, काही ठिकाणी पाणी पण आतापर्यंत ज्या बाया माणूस आहेत, आता बागुचवाडी झाली, बाकी भरपूर ठिकाणी डोक्यावर पाणी भरतात. तर मला जो काही निधी येईल तर तो मला जेवढा जेवढा वापरता येईल तेवढा मी त्यांची सोयी करत राहील. महिलांसाठी कोणत्या विशेष योजना किंवा कामांवर आपण भर देणार आहात? महिलांसाठी म्हणजे आता कसं बचत गट भरपूर ठिकाणी महिलांनी केलेले आहेत, आणि दुसरी गोष्ट जे बचत गटामधून जे काय निधी येतील ते मी त्यांच्या परत पोचवीन. बचत गटासाठी जे हा. येणारे निधी हा, म्हणजे निधी. सुविधा जेवढ्या पूर्णपणे ज्या आहेत स्कीम त्या पूर्णपणे तुम्ही राबवाल म्हणजे पंचायत राबवणार. समितीच्या माध्यमातून. पूर्ण. बरोबर. आपल्या भागातील सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत तरी तुम्हाला वाटते? आता त्या भागामध्ये म्हणजे कळमगणामधून पूर्ण आमचा आदिवासी समाज पण जास्त आहे, इतर पण समाज, कोळी समाज पण जास्त आहे, आणि इतर समाजात. आता आम्ही ज्या वेळेस प्रचाराला आम्ही जेवढे जेवढे ठिकाणी फिरलेले आहेत, तर काही ठिकाणी म्हणजे भरपूर लांबून बाया डोक्यावर पाणी आणतात. मला कसं म्हणजे आज जर मग मी सत्तेवर बसल्यानंतर मला काय पद देतात ते नंतर तो नंतरचा भाग झाला. पण माझ्या याच्यामध्ये जो काही निधी येईल तो मी जेवढं म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करेन. कारण आज आमच्या महिला आहेत, एक काही ठिकाणी कसं रस्ते अजिबातच रस्ते नाही आहेत, तर ते पण मी थोडं म्हणजे जेवढा निधी येईल तेवढं माझ्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. जेवढ्या स्कीम आहेत तेवढं मी करेन. अजून एक लास्टचा आणि शेवटचा प्रश्न ताई तुमच्यासाठी आहे की आपण आपल्या समर्थकांना आणि मतदारांना काय संदेश द्याल? आता त्यांना मी काय देऊ, कारण मला त्या एवढे मताने म्हणजे माझी अपेक्षा पण नव्हती का मी निवडून येईल, आणि एवढी मताने त्या मला म्हणजे भरघोस मताने जो मला ते मतदान दिलंय, तर त्याचा म्हणजे मी आज माझं म्हणजे छाती अशी भरून आले. कारण का आता एवढा लीड कोण म्हणजे मला देईल त्या वार्डमध्ये जाऊन, मी माझी म्हणजे अपेक्षा नव्हती. पण त्यांच्यासाठी जो मला काय जेवढं करता येईल तेवढं मी प्रयत्न करेन. अतिशय महत्वपूर्ण आज म्हणजे ज्या मतदारांना तुमच्या मार्फत तुम्ही ज्या योजना राबवणार आहेत, पाण्याची असो, शिक्षणाची असो, आरोग्याची असो, म्हणजे तुम्ही मतदार बांधवांसाठी म्हणजे एक ऋणानुबंध तुम्ही म्हणजे एक समजता. म्हणजे मतदारांनी तुम्हाला 1748 मतांनी म्हणजे भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिलं, आणि तुम्ही त्यांचं नक्कीच सोनं करणार. म्हणजे त्या नक्कीच संधीचं सोनं एकदम करू, सोनं नक्कीच करणार. सोनं करू. दिल्याने होत आहे, आधी केलेचे पाहिजे. बरोबर. ह्या म्हणी म्हणजे ही म्हणणं वावगं ठरणार नाही तुमच्यासाठी. धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. जास्तीत जास्त वाटा माझा म्हणजे सुद्धा भाऊ घारे दादा, दुसरा नितीन दादा सावंत दादा, आणि दुसरा डामसे दादा, आणि दुसरा महेंद्र दादा घारे, यांचं म्हणजे मी लईच आभार मानते मी त्यांचं. कारण ते मला एवढं केलंय का आज मी इथं नेरळमध्ये राहून आणि जर मी कळमगणामध्ये जाऊन जर मी एवढा लीड घेते तर त्याचा उपकार आम्ही कधी विसरणार नाही. आणि जो आतापर्यंत
सुधा भाऊनी जो म्हणजे माझ्या आदिवासींना कुणाची डिलिव्हरी असो, कुणाचा आजारपण असो, कुणाचा पाण्याचा प्रश्न असो, मी दादाला फोन करायची, दादा इथं इथं गरज आहे. आज माझ्या अंगाला म्हणजे काटा मारतो सांगण्यात म्हटलं तर, पण दादा माझ्या शब्दाला कधीच हे गेलं नाही. ताई तू पाठव. दादानी काळजी असं फुलाची पाकळी हॉस्पिटल पर्यंत पण दादाने आम्हाला सपोर्ट केलंय. तर दादाचे पण आम्ही उपकार जिंदगीभर कधी विसरणार. आमच्या जिवंत आहे तुझपर्यंत तरी आम्ही विसरणार नाही. एवढं दादाचं आमच्या अंगावर म्हणजे हे आहे आमचं. तर त्याचं आम्ही त्याला फळ देणारच. आणि आम्ही नितीन दादा पण असं दामचे साहेबांनी पण भरपूर सहकार्य केलंय. आणि जास्तीत जास्त आमचे महेंद्र दादा घारे हे रात्री बेरात्री 2 वाजता 3 वाजता उपाशी तापाशी पाणी न मिळतं आणि त्याला खाया न मिळतं, आणि त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला. त्याचे पण उपकार आम्ही कधी विसरणार नाही. आणि माझ्या जनतेचे तर कधीच विसरणार नाही. ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांचं तर मी घरोघरी जाईन. काही कार्यकर्ते लोक घरी जातात, पण मी स्वतः त्यांच्या घरोघरी जाईन. खेडेपाडा असो, आज कुठं तुंगी असो, मी स्वतः घरोघरी त्यांच्या समक्ष मागण्यासाठी जाईन. समस्या मार्गी लावण्यासाठी तुम्ही घरोघरी जाणार. खूप चांगले आहेत आपल्या म्हणजे विचार सुद्धा खूप एकदम चांगले आहेत. आणि तुम्ही आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.